नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की तुळ राशीसाठी हा मार्च महिना कसा आलेला आहे किंवा कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे। तर बघूयात आपण हा महिना तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन आलेला आहे, म्हणजेच कभी खुशी कभी गम प्रमाणे काही चांगले तर काही वाईट। हरकत नाही, आता आपण पाहूयात की ते कसे असतील ते। तर ह्या महिन्यामध्ये तुमचं स्वास्थ्य खूपच चांगलं असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वास्थ्याच्या बाबतीत जर काही चिंता असेल तर अजिबात करू नका। स्वास्थ्य तुमचं खूपच उत्तम आहे। तुम्हाला त्या सगळ्याच गोष्टींमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील किंवा मिळू शकतील। म्हणजे तुम्ही कोणतंही जे काही काम करत आहात किंवा नवीन काम कोणतं तुम्ही सुरू करणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील। एक तुमच्या आयुष्यामध्ये म्हणा किंवा तुमचं जे काही एक सध्या जीवन चालू आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला अचानकपणे काही सकारात्मक बदल झालेले दिसून येतील। काही बदल होतील आणि ते तुम्हाला जसे पाहिजे त्याप्रमाणे होतील आणि म्हणून तुम्ही खूपच प्रसन्न पण असाल आणि तुमच्या मनामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास पण येऊ शकतो आणि त्यामुळे तुम्ही कोणतेही कार्य ह्या महिन्यामध्ये करताल किंवा करणार असाल तर ते काम तुम्ही आत्मविश्वासाने युक्त कराल आणि त्यामुळे तुम्ही त्या कामात 100% सफल पण राहणार आहात। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की खूप सकारात्मक पॉझिटिव्ह महिना तुमच्यासाठी आहे। तर तुम्ही याचा जास्तीत जास्त लाभ कसा करून घेतात हे तुमच्यावर आहे। सोबतच ह्या महिन्यामध्ये कोणताही एखादा निर्णय असो, तुम्ही त्याच्यावर विचार करत आहात, मग तो निर्णय तुमच्या फॅमिली संदर्भात असू दे किंवा तुम्ही व्यवसाय करत असाल त्याच्या संदर्भात असू दे, घरामधील असू दे किंवा घराबाहेरील असू दे, तर तो निर्णय तुम्ही स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घ्याल। इतक्या दिवस आपण कोणाला तरी मोठ्या माणसांना, वरिष्ठ माणसांना विचारून किंवा जे कोणी मार्गदर्शक असतील त्यांना विचारून तुम्ही कोणतेही निर्णय घेत होतात, पण आता तुम्हाला वाटेल की मी स्वतः सक्षम आहे की मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकतो। तर नक्कीच तुम्ही ह्या महिन्यामध्ये विश्वासाने कोणताही निर्णय घ्याल, स्वतःचा निर्णय स्वतः घ्याल आणि त्यामुळे तुम्हाला अजून तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली दिसून येईल आणि तुम्हाला तुमच्या त्या निर्णयामुळे चांगलेच परिणाम पाहायला मिळतील। एक काळजी करण्यासारखं या महिन्यामध्ये एक गोष्ट आहे आणि ते म्हणजे अचानकपणे काही खर्च वाढू शकतात। मग त्यामुळे तुम्हाला खर्चाचं एक नियोजन करावं लागणार आहे। जर गरज असेल तरच तुम्ही पैसे खर्च करा, जर एखाद्या गोष्टीची गरज नाही आहे तर तिथे खर्च करणे शक्यतो टाळलेलेच बरे पडणार आहे। ही गोष्ट तेवढी तुम्ही लक्षामध्ये ठेवा। मी सांगितल्याप्रमाणे कोणतेही कार्य तुम्ही एखादं नवीन कार्य करणार असाल, एखादं नवीन पाऊल तुम्ही उचलणार असाल, कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक असो किंवा एक प्रोफेशनली असो, कोणतीही गोष्ट असो तर ती तुम्ही आत्मविश्वासाने कराल आणि एका सकारात्मक भावनेने कराल आणि त्यामुळे तुमच्यामध्ये खूपच पॉझिटिव्ह फरक किंवा पॉझिटिव्ह तुमच्या जीवनामध्ये बदल झालेले तुम्हाला दिसून येतील। अनेक नवीन लोकांच्या ओळख्या ह्या महिन्यामध्ये होऊ शकतात। भरपूर नवीन व्यक्तींमध्ये तुम्ही मिसळाल आणि तेथेही तुमच्या जे काही तुमचे एक वेगळेपण आहे किंवा तुमचे एक वेगळं जे काही तुमची पर्सनॅलिटी आहे त्यामुळे लोक तुम्हाला ओळखू लागतील किंवा लोक तुमची प्रशंसा करतील। तर ही पण एक महत्त्वाची गोष्ट ह्या महिन्यामध्ये घडू शकते। अजून एक सांगायचं झालं तर कौटुंबिक दृष्ट्या जर हा महिना आपण पाहिला तर पूर्णपणे खूपच चांगला आहे महिना तुमच्यासाठी। सगळीकडे आनंदच राहणार आहे, प्रेम राहणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील मंडळींमध्ये जी काही एक आपुलकी आहे त्याच्यामध्ये पण वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। घरामध्ये तुम्ही कोणाच्या लग्नासाठी प्रयत्न करत होता तर नक्कीच तुमच्या घरातील व्यक्तीचे लग्न जुळण्याची वेळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे समजा जर लग्न जुळलं लगेच तर घरामध्ये सगळीकडे आनंदच वातावरण असणार आहे। खूप हर्ष उल्हासाने युक्त तुम्ही कोणतंही एखादं शुभ कार्य ह्या महिन्यामध्ये नक्कीच करू शकता। घरातील वातावरण एकदम बदलून जाण्याची पण शक्यता इथे दिसत आहे। मी सांगितल्याप्रमाणे किंवा हे जे काही मी सांगत आहे तर या सगळ्यातून मला एकच गोष्ट जाणवते की हा महिना तुमच्यासाठी एक वेगळीच कमालीची ऊर्जा घेऊन आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। आता तुम्ही जेव्हा हा महिना अनुभवाल तेव्हाच तुम्हाला हे सर्व काही लक्षात येईल किंवा कळून जाईल। नाविन्यपूर्ण ऊर्जा तुमच्यामध्ये संचारल्याचे तुम्हाला जाणवणार आहे। तुम्ही कोणतेही काम खूपच आनंदाने आणि खूपच प्रसन्नतेने पूर्ण कराल। सोबतच तुमच्या अशा प्रसन्नतेमुळे इतरही लोक तुमच्याकडे आकर्षित होतील। तुम्ही पॉझिटिव्ह आहात म्हणून अजून काही जे व्यक्ती आहेत पॉझिटिव्हली ते पण तुमच्याकडे आकर्षित होतील आणि त्यामुळे तुमच्या जे काही सकारात्मक ऊर्जा आहे त्याच्यामध्ये दुपटीने तिपटीने वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। म्हणून म्हटल्याप्रमाणे ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न कराल। तुम्ही पहिले काही प्रमाणामध्ये प्रसिद्ध होतात तर ह्या महिन्यामध्ये तुम्ही पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणात प्रसिद्ध व्हाल। सोबतच हा महिना तुमच्यासाठी काही प्रमाणात म्हणा किंवा खूपच बिझी शेड्यूल्ड असलेला असा जाणार आहे। तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढायला मिळेल की नाही हे माहिती नाही, तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ देऊ शकतात की नाही माहिती नाही, म्हणजे वेळ द्याल तुम्ही पण त्यांना पाहिजे तेवढा पुरेसा वेळ देऊ शकतात की नाही हे काही
सांगता येणार नाही. एखादं नवीन कार्य तुम्ही हाती घ्याल आणि ते पूर्ण होईपर्यंत तुम्ही त्या कार्यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून द्याल आणि जेव्हा हे काम पूर्ण होईल त्यावेळेसच तुम्हाला चैन पडणार आहे. आणि ह्या सगळ्या तुमच्या एक स्वभावामुळे किंवा तुमच्या हे जे काही गुणधर्म आहेत त्याच्यामुळे ना तुम्ही अजून जास्त प्रमाणामध्ये पॉप्युलर होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडून काही एक अपेक्षा राहणार आहे त्या महिन्यामध्ये, की म्हटल्याप्रमाणे वेळ तुम्ही देऊ शकणार नाही, तर तो तुमचा जोडीदार तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. पण जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा तुम्ही त्यांची नाराजी दूर करू शकता. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे, प्रेमसंबंधांमध्ये आहे, तर त्यांच्यासाठी हा महिना काहीसा वेगळा परिणाम घेऊन आलेला आहे. म्हणजेच एक त्यांच्या पण जीवनामध्ये अचानक काही एक नवीन आव्हान, तुमच्या नात्याला एखादं नवीन आव्हान आल्यासारखे तुम्हाला वाटू शकेल. मग ते नातं टिकवण्यासाठी म्हणा किंवा नातं पहिल्यापेक्षाही जास्त भक्कम कसं करता येईल याचा तुम्ही विचार करा. मगच तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये एक वेगळंच एक पाऊल पुढे गेल्यासारखे किंवा एक नात्याला तुमचं वेगळंच वळण लागल्यासारखे तुम्हाला दिसू शकेल. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना खूपच उत्तम असा असणार आहे. म्हटल्याप्रमाणे एक वेगळीच ऊर्जा तुमच्यामध्ये संचारल्याची दिसणार आहे आणि त्यामुळे तुम्ही व्यवसायामध्ये एक वेगवेगळे सकारात्मक बदल कराल आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच आर्थिक लाभ पण भरपूर प्रमाणामध्ये मिळू शकेल. सोबतच व्यवसायासोबतच तुम्ही अजून एक त्याचं जे काही म्हणतात की एक चेन सुरू करणार होता तुमच्या व्यवसायाची किंवा तसे तुम्ही विचार करत असाल तर हा महिना त्याच्यासाठी खूपच उपयुक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच तुम्ही तो प्रयोग करून पाहू शकता. त्याच्यामधून पण तुम्हाला भरपूर प्रमाणात आर्थिक लाभच मिळू शकतील. करिअरच्या जर दृष्टीने पाहिलं तर हा महिना तुमच्यासाठी खूपच एक एक वेगळे परिणाम घेऊन आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. वेगळं म्हणजे कसं, तर तुमच्या डोक्यामध्ये काही भन्नाट कल्पना आधीच घर करून होत्या, मग त्याला एक प्रॅक्टिकली तुम्हाला कृतीमध्ये आणण्यासाठीची फक्त तुम्हाला एक संधी पाहिजे होती. आणि मी म्हणते की या महिन्यामध्ये ती संधी तुम्हाला तुमच्याकडे आपण होऊन चालत येणार आहे. तर नक्कीच तुम्ही त्या संधीचा फायदा घ्या. स्वतःच्या डोक्यातील कल्पना प्रत्यक्षामध्ये उतरवण्याची ही एकच संधी तुम्हाला मिळणार आहे. एक गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणतात ना, तर हीच आहे. तर त्या संधीचा कसा तुम्ही फायदा करून घेऊ शकता हे फक्त आणि फक्त तुमच्यावर आहे. तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही याच्यामध्येही सफल राहणार आहात. नोकरी करणाऱ्यांसाठी एक खूपच आनंदाची बातमी म्हणजे तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता इथे दिसत आहे. तुम्ही त्याच्यासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतात, तर आता ते प्रयत्न फळाला येतील. अजून एक सांगायचं म्हणजे जे काही एक सकारात्मक नोकरीमध्ये तुम्हाला एक स्वतःमध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला दिसून येतील आणि त्यामुळे तुमचे आसपासचे तुमचे जे कलिग्ज आहेत, जे तुम्ही इतर कर्मचाऱ्यांसोबत काम करतात ते कर्मचारी असू दे, ते तुमच्यावर इम्प्रेस होतील किंवा तुमच्या कामावर इम्प्रेस होतील आणि त्यामुळे तुम्ही जिथे काम करता तिथे खूप पॉप्युलर होणार आहात. तर ही एक महत्त्वाची गोष्ट ह्या महिन्यामध्ये घडू शकते आणि ही खूपच पॉझिटिव्ह अशी गोष्ट तुम्हाला बदल घडून आल्याचे दिसून येणार आहे. तर याचा पण तुम्ही पुरेपूर फायदा घेऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी तर हा महिना खूपच वेगवेगळे परिणाम घेऊन आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. हा महिना तुम्हाला सोनं म्हणजे सोन्यापेक्षा वेगळं काही नाही असं म्हणता येऊ शकतं. तुम्ही एखाद्या ठिकाणी ॲडमिशनसाठी प्रयत्न करत आहात खूप दिवसांपासून, तर ह्या महिन्यामध्ये नक्कीच तुमचं हे ॲडमिशनचं काम पूर्ण होऊ शकतं. सोबतच तुम्ही जर परदेशामध्ये प्रयत्न करत आहात ॲडमिशनसाठी म्हणा किंवा एखाद्या कॉलेजसाठी, तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्येही एक पॉझिटिव्ह परिणाम किंवा एक पॉझिटिव्ह तुम्हाला कुठेतरी जाणून काम झाल्याचे दिसून येईल किंवा एक परिणाम पाहायला मिळतील नक्कीच. आणि सोबतच जर तुम्ही सरकारी परीक्षेची तयारी करत आहात तर तुम्हाला तिथेही मनाप्रमाणे यश मिळाल्यासारखे पण दिसून येईल. पण हे सर्व केव्हा घडेल, जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल त्याप्रमाणे तुम्हाला हे सर्व घडल्याचे दिसून येईल. अगदी मनाप्रमाणे तुम्हाला परिणाम दिसून येतील. तुमच्या एकाग्रतेमध्ये पण वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. तुम्ही जे काही ध्येय ठरवलेले आहे तर त्याच्याकडे एकदम फोकस असल्याचे तुम्हाला जाणवेल. तर ह्या सर्व पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. नक्कीच तुम्ही अनुभवाल. काही गोष्टी तुम्हाला जे काही तुम्ही सेम अशा घडतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करू शकता, मला सांगू शकता की काय तुम्ही याच्यामधलं अनुभवलं आहे, तर विचारू शकता तुम्ही मला. तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा आणि मी दिलेली ही माहिती माझे हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अजून भरपूर व्यक्तींपर्यंत, तुमच्या नातेवाईक मंडळींपर्यंत, मित्रमंडळींपर्यंत अजून माझे हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.